मित्रांनो, तुम्ही बघू शकता की सध्या मी USD JPYचा चार्ट बघतोय आणि सध्याच्या कंडिशनला तुम्ही बघा की मार्केट एक शेलिंग झोनला आलेलं आहे. तुम्ही चेक करा की हा शेलिंग झोन आहे आणि इथे येऊन एक त्यानं काय बनवलेले आपल्या प्रायझॅक्शनच्या भाषेमध्ये शूटिंग स्टार बनवलेले. चेक करा, शूटिंग स्टार बनवलेले आहे. तर सध्याच्याला मार्केट काय तर सगळे जे रिटेलर आहेत म्हणजे आपल्यासारखे जे ट्रेडर आहेत ते काय करणार, डायरेक्ट हे कॅन्डलचा लो काढला समजा त्याच्या खाली क्लोज झाली तर इथून डायरेक्ट सेल करणार. पण मार्केट काय करणार, इथं ट्रॅप करणार. म्हणजे आपलं कसं एक खाली क्लोज कॅन्डल देणार, पण जे इथं क्लोज कॅन्डल झाले आपल्यासारख्याला काय वाटलं रिटेलरला की हा गड्या इथून मार्केट खाली जाईल, तर मार्केट काय करतं इथून एक खालची कॅन्डल देणार आणि लगेच वरी जाऊन एक स्वीप देणार. म्हणजे वरच्या ज्यांना इथून सेल केलं त्यांचा स्टॉप लॉस खाणार आणि नंतर मार्केट डाऊनला येणार, असं माझं प्रेडिक्शन आहे. तर बघूत आपण, मी तुम्हाला चार्टचं ॲनालिसिस सांगलेलं आहे, तुम्हाला स्क्रीनशॉट पण टाकून देईल काय झालेलं आहे काय नाही. तर आणि हे काय आहे ते लिक्विडिटी झोन आहे, म्हणजे कसं की इथून मार्केट ऑर्डर त्याच्या फुलफिल करणार आहे. तर आता आपल्यासारखे डायरेक्ट प्रायझॅक्शनच्या याच्यावर काय करणार, एक तर ट्रेड घेणार आणि डायरेक्ट सेल साईडला ट्रेड घेणार. पण मार्केट काय, मार्केट आपल्यापेक्षा जास्त ॲडव्हान्स आहे आणि मार्केटमध्ये ट्रेडर, ऑपरेटर, SMG कॉन्सेप्ट काय म्हणते ते सगळं काय ना. तर त्याच्यामुळेच मला असं वाटतं, माझं ॲनालिसिस असं आहे. तर कमेंट करून सांगा तुमचं म्हणणं काय आणि मार्केट कोणत्या दिशेला जाते आपण बघूया. तुम्हाला समोरचा व्हिडिओ याच व्हिडिओमध्ये समोर पार्टमध्ये टाकून देईल. धन्यवाद मित्रांनो.